दोष, दुष्य आणि त्यांची होणारी समूर्छना यांचा जर आपण विचार केला तर शरीरावर निर्माण होणारी लक्षणं किंवा दिसणारे भाव यांना आपण विशिष्ट परीक्षणांती आमच्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अष्टविध, दशविध अशा परीक्षा सांगितल्या. त्या अनुसरून जर परीक्षण आपण केलं आणि लक्षणांची सांगड घातली, दोषदुष्यांचा विचार केला तर व्याधी निश्चितीकरण सोपं जातं. आज आपण ज्या युगामध्ये वावरतो या युगामध्ये आज यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान बरंच प्रगत झालेलं आहे. त्यांचा देखील आपण या अशा गंभीर स्वरूपाच्या व्याधींचं निदान करण्याच्या दृष्टीने चांगला उपयोग करून घेऊ शकतो. बरं, म्हणजे याचा अर्थ असा की आयुर्वेदात चिकित्सा करताना केवळ त्या ज्या अनियंत्रित पेशी आहेत त्यांना नष्ट करायचं हे उद्दिष्ट नसणार, कारण सगळंच तिकडे बिघडलेलं आहे, दोष बिघडलेले आहे, दुष्य म्हणजे धातू पण बिघडलेले आहेत. तर मग ह्याची हे सगळं बिघडलेलं जे तंत्र असतं ते मार्गावर आणण्याची चिकित्सा ही कशा प्रकारे केली जाते हे डॉक्टर चव्हाण आपण जरा समजावून सांगता का? निधन केल्यानंतर चिकित्सेचा जो मुख्य प्रश्न येतो त्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की रोग कर जे हेतू असतात, म्हणजे ज्यामुळे दोष बिघडलेले आहेत आणि त्यांचा समतोल राहिलेला नाहीये, अशा पद्धतीने ज्यामुळे दोष बिघडून समतोल बिघडलेला आहे त्याचा त्याग करायला लावणे आणि नंतर त्या दोषांना समअवस्थेमध्ये आणणं ही त्या रोगांसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून शमन आणि शोधन ही चिकित्सा देणं आवश्यक असतं. आणि चिकित्सा दिल्यानंतरही त्यानंतर पुन्हा पुनरुद्भव होऊ नये रोगांचा म्हणून प्रतिकार शक्ती ही वाढवणं आवश्यक असतं. आणि असं असताना त्यांना आपण रसायन चिकित्सा देणं तितकंच उपयुक्त होतं आणि यामुळे त्यांच्या मध्ये प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग होत नाही. बरोबर. पण आता रसायन चिकित्सा एखाद्या रुग्णाला द्यायची झाली तर त्याच्या आधी त्याचे धातू हे ती रसायन चिकित्सा घेण्याच्या अवस्थेत असायला लागतात. म्हणजे त्याचे जे आजूबाजूला जे दोष रागावलेले आहेत त्या रागावलेल्या दोषांना आधी शांत करायला लागेल किंवा त्यांना ह्या धातूंपासून तुम्ही दूर जा असं सांगायला लागेल. तर हे आपण जे करतो, तुम्ही पण त्याचा उल्लेख केला की शमन आणि शोधन, तर हे नेमकं कसं करायचं हे डॉक्टर पाटील सांगता का? दोष जेव्हा रागावलेले असतात त्यांना शांत करण्यासाठी दोन उपाय सांगितलेले आहेत, एक शोधनोपाय आणि एक शमनोपाय. जेव्हा दोष भरपूर प्रमाणात कुपित झालेले असतात, वाढलेले असतात आणि शरीरात रोग उत्पन्न करत असतात आणि ज्यावेळी रोग्याचं बल चांगलं असतं अशा वेळी त्या दोषांना शरीराबाहेर काढून टाकणं योग्य असतं. या दोषांना बाहेर शरीराबाहेर काढून टाकण्याच्या उपायांना शोधनोपाय म्हणतात. त्यात 5 शोधनोपाय आहेत, त्यांना पंचकर्म असेही म्हणतात. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि शिरोविरेचन किंवा नस्य असे ते 5 प्रकार आहेत. जेव्हा दोष कमी प्रमाणात वाढलेले असतात आणि रोग्याचं बल खूप कमी असतं अशा वेळी दोषांना शरीराबाहेर काढणं कठीण असतं, रोग्याला हानी होण्याची शक्यता अधिक असते, रोग वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी दोषांना शरीरातल्या शरीरात शांत करण्यासाठी उपवास करणं, लंघन करणं, अग्निदीप्ती करणं आणि आमपाचन करणं इत्यादी उपायांनी त्यांचं शमन केलं जातं. यांना शमनोपाय असं म्हणतात. पण शोधन आणि शमन ह्याची उपयुक्तता एकाच तऱ्हेची आहे का की शोधन यांची उपयुक्तता जरी दोषांच्या शांतीसाठी जरी असली तरी शोधनाने जे दोष आपण शरीराबाहेर काढून टाकतो त्यांचा पुनरुद्भव होणं जवळजवळ अशक्यच असतं, कारण ते शरीराच्या बाहेरच गेलेले असतात. शमन, लंघन, पाचन, दीपन या उपायांनी जेव्हा आपण दोष शांत करतो तेव्हा त्यांचा पुनरुद्भव होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून शोधनोपाय दोषांच्या शांतीसाठी वापरणं अधिक योग्य ठरतं, पण त्याच्यासाठी रोग्याचं बल सांभाळणं महत्वाचं आहे. पण मला त्याच्यात आणखी एक असं वाटतं की ते जेव्हा आपल्याला परत उद्भवू नये असं वाटत असतं त्यावेळी मगाशी तुम्ही जी कारणं सांगितली ना, मिथ्या आहाराची, मिथ्या विहाराची, ती सांभाळली पाहिजे. ती जर सांभाळली तर मग त्यांचं परत उद्भव होणार नाही. आणि रोग्याचं बलाबल बघून त्याच्याप्रमाणे, कारण आपण एरवी सुद्धा बघतो की वमन म्हणजे जर उलट्या केल्या किंवा विरेचन म्हणजे एखाद्या वेळी जास्ती अतिसा जुलाब झाले तर आहे ते शक्ती पण कमी होत असते. अशा वेळी मग रोग्याला या चिकित्सा न देता त्याला जी परत मानवेल अशीच पंचकर्मातली एखादी चिकित्सा घ्यायला पाहिजे, नाही का? आणि शोधन, शमन या चिकित्सेनंतर जेव्हा त्यांचे धातू
हे इतर चिकित्सेला तयार होतात, अशा वेळी आपण रसायन चिकित्सा देतो असं आपण म्हणालात. तर ही रसायन चिकित्सा कशा तऱ्हेने दिली जाते? तर रसायन चिकित्सा देण्याचा मूळ उद्देश असा आहे की शरीरामधील अग्नी जो आहे त्या अग्नीला प्रज्वलित करणं, बल देणं आणि त्या धातू अग्नी सुद्धा प्रज्वलित करणं. कारण त्या मंद झाल्या तर मंदापी सर्व रोगा असं म्हटलेलं आहे. आणि त्या संबंधी आपण विचार केला तर उत्तम धातूची वाढ करायची असेल तर अग्नीला बल देणं हे आवश्यक असतं. म्हणजे अग्नी प्रज्वलित करणं हे आवश्यक असतं. आणि त्या निमित्ताने आपल्याकडे उत्तरोत्तर धातू जे आहेत ते बलवान बनवले पाहिजेत. तर ते प्रत्येका धातूंना वेगळी वेगळी अशी एक चिकित्सा, काही कल्प म्हणजे रसायन कल्प दिले गेलेले आहेत. तर त्यासंबंधी आपण जर या ठिकाणी विचार केला तर ते फार उचित होईल. तो असा विचार आहे की समजा रस धातू आहे तर याला पिंपळी आणि गुळवेल हे जर आपण उपयोग केलं, त्यांना दिलं व्यवस्थित, तर रस धातू वाढेल. त्यामुळे रस अग्नीचंही बल वाढेल आणि पचन उत्तम प्रकारे होईल पुढील. त्यानंतर रक्त धातू जो आहे हा सुद्धा वाढण्यासाठी मंजिष्ठा आणि सारिवा या संबंधी धातू तर वाढेल, शिवाय धातू अग्नीचंही बल त्यामध्ये वाढतं. तर अशा पद्धतीने मांस हे सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या धातूंसाठी वेगवेगळ्या तऱ्हेची रसायन त्या वेगवेगळ्या धातूंचं बल आपण वाढवू शकतो. आणि हे बल जर नाही वाढलं समजा तर पुन्हा त्या धातू अग्नी ज्या आहेत त्या दूषित होण्याची शक्यता असते आणि उत्तरोत्तर बल ही त्या कमी होत जातं. तर अशा पद्धतीने बल वाढवणं हे फार आवश्यक आहे आणि हे वाढल्यानंतर प्रतिकार शक्ती निर्माण होते. बरं, पण हे बल वाढवताना आपल्याला आणखी एका गोष्टीचा इथे विचार करायला लागेल की सुरुवातीलाच व्याख्या सांगताना आपण म्हटलं की हा रोग जो होतो तो पेशी अनियंत्रित झाल्या कारणाने होतो. तर मग त्या पेशींना त्या वेगळ्या चुकीच्या मार्गाला ज्या लागलेल्या असतात त्यांना सरळ मार्गाने आणून त्यांचं नेहमीचं कार्य करायला लावलं पाहिजे. तर हे नियंत्रण कसं काय आणायचं? तर हे नियंत्रण करण्यासाठी त्याला पंचकर्माचा एक उपाय आहे आणि तो पंचकर्माचा उपाय म्हणजे बस्ती. म्हणजे शमन आणि शोधन याच्यापेक्षा आणि याच्यावर बस्तीचा उपयुक्त झालेला आहे. आणि बस्तीमुळे वायूला आपण नियंत्रण करतो आणि वायू नियंत्रण केल्यानंतर पेशीला नियंत्रण करता येतं. म्हणजे त्याला त्याची वाढ जे अनियमित अनियंत्रित आणि अशी जी आहे वायूला मला वाटतं यंत्रतंत्र वायू असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा नियंत्रण चांगल्या पद्धतीने करतो. मला वाटतं तो कदाचित पेशींमधला सुसंवाद साधून त्या पेशींना मार्गावर आणत असावा. आपले काही व्यक्तिगत अनुभव सांगाल का चिकित्सेच्या संदर्भात? तर मी ज्या ठिकाणी काम करतो आहे त्या ठिकाणी असे रुग्ण येतात आणि त्यांना मी म्हणजे गंभीर अवस्थेमध्ये रुग्ण आलेले आहेत. तर हे रुग्ण आल्यानंतर त्यांची तपासणी केली, परीक्षण केलं आणि त्याचं निदान स्तनार्बुद आहे. तर ह्या स्तनार्बुदासाठी आम्ही आयुर्वेद पद्धतीची चिकित्सा करतो, त्याला काही कल्पाची योजना करतो. ही कल्पाची योजना करत असताना तसं नित्यानंद रस आहे आणि योगेंद्र रस आहेत त्याच्यावर कार्य करणारे. त्यानंतर शुद्ध शिलाजीत, शुद्ध गुगळ आणि गुळवेल सत्व असं त्यांना प्रमाणित करून मात्रेमध्ये दिल्यानंतर त्याच्या जोडीला जे बस्तीचा एक आपण प्रयोग करतो आहे. तर अशा पद्धतीने त्याला 1 महिनाभरात जे काही पूर्वी ज्या अवस्थेला ते आले होते रुग्ण ती अवस्था पुन्हा राहत नाही. म्हणजे स्तनार्बुदाचा आकार वगैरे कमी होतो. त्यात शोथ आहे, शूल आहे किंवा स्राव आहे, या पद्धतीने त्याचं ते अवस्था कमी होते. किंवा आणखीन असे जसे अस्थि अर्बुद असे रुग्ण अंतिम अवस्थेमध्ये आपल्याकडे आल्यानंतर त्यांना जसे हिरक भस्म, सुवर्ण भस्म किंवा सुवर्ण परपटी, त्याच्यानंतर प्रवाळ पिष्टी, त्यानंतर काही अस्थि पोषक वटी, अस्थि पोषक वटी असे अनेक कल्प आपण देतो. आणि त्याच्याशिवाय नियंत्रण करणं म्हणजे अशा अवस्थेमध्ये त्या रोगांना शूल हे लक्षण असल्यामुळं बस्ती हे देणं आवश्यक असतं. पण जसं आपण आधुनिक वैद्यकामध्ये ज्या पेशी अनियंत्रित असतात त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो तसा हा प्रयत्न नाहीये. आणि त्याच्याऐवजी
तिकडचे हा. जे कुपित झालेले दोष असतात ते अगदी काढणं बरोबर आणि आहे. धातू मार्गावर हा. आणणं असंच एवढंच असतं असंच का? आहे. कारण त्या ठिकाणचा जो वाढलेला जो गोळा आहे तो काढल्यामुळे कदाचित वायू प्रकोप होतो आणि मग पुढे त्याचा काही ना काही ते काढलेल्या ठिकाणचा जो अंश आहे तो शिल्लक राहतो आणि पुन्हा वाढीला लागतो. आपल्या रुग्णांमध्ये निदान जे होतं ते फक्त आयुर्वेदिक पद्धतीने केलेलं होतं की त्याच्यात आधुनिक डॉक्टर लहानकर मगाशी आपल्याला निदानाच्या बाबतीत सांगत होते की तंत्र सध्या जी विकसित झालेली आहे ती पण वापरताय, तर तसंही केलं होतं? हा, तसं वापरूनच करतो, कारण खात्री पटलीच पाहिजे आपल्याला. आणि मग ती आम्ही आमच्या दोष दुष्य आणि स्रोतस्व या संबंधीचा विचार करून कल्पाची योजना करून त्यामध्ये त्यांना ते दिल्यानंतर बरंच 1 महिन्यापर्यंतचा उपशम मिळतो आणि रुग्णाला उपशम मिळाल्यानंतर ते कमीत कमी 3 ते 6 महिने तरी त्यांना ते घ्यायला आम्ही लावतो. तर रुग्ण आनंदाने ते घेतो आणि त्यांना बरं वाटतं. अशा प्रकारचे बरेचसे अनुभव आणखीन रुग्ण आलेले आहेत आणि मिळतात. आणि त्यामुळे आम्ही ही औषधं बाजारात मिळत नाहीत तर तिथे तयार करतो. हा एक त्याचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी. बऱ्याच वेळा वैद्यराजांनी केलेली औषधं ही जास्ती खात्रीलायक असतात, ह्याच्याबद्दल काहीच संदेह नाही. आणि आपण आताच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं कॅन्सरची माहिती घेतली. कॅन्सरचं मूळ शोधून काढण्याकरता त्याची वाढ प्रसार कसा होतो हे पाहण्यासाठी आणि कॅन्सरचं लवकरात लवकर निदान होऊन त्यावर काय उपाय करता येईल, रोग्याच्या आयुष्याचा सगळ्या जीवनाचा पोत कसा ठेवता येईल याच्याविषयी प्रचंड संशोधन जगात चाललेलं आहे. एकच आकडेवारी थोडीशी सांगते की अमेरिकेमध्ये फक्त स्तनाच्या कॅन्सरवर 1994 साली $300 कोटी खर्च केला जाणार आहे. तेवढे पैसे राखून ठेवले आहेत. तर रोग्याची आयुर्मर्यादा वाढावी आणि त्याला चांगलं उपयुक्त जीवन जगता यावं म्हणून जे संशोधकाचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यात आयुर्वेदाची जर भर पडली तर ते फारच उत्तम होईल. कारण ही जरी भिन्न चिकित्सा पद्धती असली तरी तिचा पूरक तऱ्हेने वापर करण्यास काहीही हरकत नाही, काहीही प्रत्यवाय नसावा. त्या दृष्टीने डॉक्टर चव्हाण आणि त्यांचे सहकारी हे जे संशोधन करतायत त्याच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांची आम्ही वाट पाहत आहोत हे सांगून मी त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. नमस्कार दोस्तों, आज के कार्यक्रम में आपका स्वागत। आज हम जिस विषय पर चर्चा करने जा रहे हैं वह है कैंसर। कैंसर एक ऐसी गंभीर बीमारी है जिसका अभी कोई से उपचार उपलब्ध नहीं है। कई लोग इस रोग को शिकार हो जाते हैं। दिन ब दिन उनकी संख्या बढ़ती जा रही है। चिकित्सा के क्षेत्र में हमेशा यही हलचल रही है, क्या ये बीमारी पूरी तरह से नष्ट किया जाए। ऐसा सुना गया है कि आयुर्वेद चिकित्सों में कुछ हद तक उसका निदान हो सकता है। इस बारे में विस्तृत चर्चा करने के लिए
विशेषज्ञ को हमने यहाँ आमंत्रित किया है। डॉक्टर कारा चौहान